नमस्कार मंडळी. आज आपण पाहणार आहोत कैरीची कढी. अशी कैरीची कढी तुम्ही कधीच खाल्ली नसेल, कारण ही माझ्या आजोबांची सिक्रेट आणि स्पेशल रेसिपी आहे. त्यासाठी इथे मी एक कैरी भाजून घेणार आहे. ही कैरी तुम्ही चुलीमध्ये सुद्धा भाजून घेऊ शकता, त्याला एक वेगळीच चव येते. कैरी व्यवस्थित भाजून झाल्यानंतर ती आपण गार करत ठेवायची आहे. त्यानंतर एक अख्खा नारळ किसून त्यामध्ये पाणी घालून मी मिक्सरमधून काढून घेतला आहे आणि अशा पद्धतीने कपड्याच्या सहाय्याने त्याचा रस पिळून घेतला आहे. त्यानंतर मगाशी गार करत ठेवलेली कैरी व्यवस्थित सोलून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने त्याचा गर काढून घ्यायचा आहे. यासाठी तुम्ही थोड्या पाण्याची मदतही घेऊ शकता. व्यवस्थित गर काढून झाल्यानंतर ही कैरीची वाट टाकून द्यायची आहे आणि हा गर मिक्सरमधून काढून घ्यायचा आहे. मिक्सरमधून काढून घेतल्यानंतर आता ही प्युरी मगाशी जे आपण नारळाचं दूध तयार करून घेतलं आहे त्यामध्ये आता मिक्स करून घेऊया. त्यात आता मी 1 ग्लास पाणीही घालून घेणार आहे. पाणी यासाठी घालायचं की कारण आपली कैरी आंबट असते आणि त्याचा आंबटपणा बॅलन्स झाला पाहिजे. आता यामध्ये चवीनुसार मीठ, अर्धा चमचा हिंग आणि थोडासा गूळ घालून घेऊया. त्यानंतर इथे एक मी सुकी मिरची भाजून घेतलेली आहे. तुम्ही तव्यावर भाजून घेऊ शकता किंवा डायरेक्ट गॅसवर सुद्धा भाजून घेऊ शकता. ही आता मी या कढीमध्ये कुस्करून घेणार आहे. सुक्या मिरचीमुळे या कढीला एक वेगळाच खमंगपणा येतो आणि कैरी आणि सुकी मिरची दोन्ही भाजून घेतल्यामुळे त्याला एक स्मोकी फ्लेवरही येतो. आपली कढी आता तयार आहे. पहा किती झटपट तयार झाली. आता मी इथे अर्धपिकी कैरी घेतल्यामुळे ह्याला एक पिवळसर रंग आला. पण तुम्ही जर पूर्ण कच्ची कैरी घेतला तर ही पांढरसर रंगाची होईल, पण चव मात्र सेम राहील. तुम्हीही ट्राय करून बघा आणि आम्हाला नक्की कळवा.